गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानु सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य अतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो गोपालकृष्ण भगवान् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकर श्रीरामचन्द्रं शरणं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीराम शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय गोविन्द अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते सर्व वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शने श्रीराम जय राम जय जय राम 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 कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की धर्मराजानं भीष्म पितामहांना प्रश्न विचारलाय। महाराज आपण सांगतात की दान आणि तप या दोघांनी माणसाला स्वर्गाची प्राप्ती होते, परंतु या पृथ्वीवर दानामध्ये आणि तपामध्ये श्रेष्ठ कोण आहे सांगा। प्रत्येक गोष्ट अशी विशेष विचारली आहे। भीष्म पितामह म्हणतात धर्मराजा तपस्येनं शुद्ध अंतःकरण होतं। धर्मात्मा राजांनी दानजित पुण्याच्या प्रभावानं उत्तम लोक प्राप्त करून घेतला आहे की तपश्चर्या जर केलं तर अंतःकरण शुद्ध होतं, चित्त मन बुद्धी आणि अहंकार। पण असे काही राजे लोक आहे की त्यांनी दान धर्म करून म्हणजे दान दिलं पुण्यात्मांना आणि गरिबांना दिला धर्म, त्यांनी त्या पुण्याच्या प्रभावानं त्यांना उत्तम लोकाची प्राप्ती झाली आहे। आता तू ऐक, लोकमान्य महर्षी अत्रेय आपल्या शिष्यांना निर्गुण ब्रह्म उपदेश देत असत, त्यामुळे त्यांना उत्तम लोक प्राप्त झाला।
काशीचा राजा प्रतिदेन याने आपल्या प्रिय पुत्रांना ब्राह्मणांच्या सेवेमध्ये अर्पण केलं. त्या कारणानं त्या लोकांमध्ये त्याला अनुपम कीर्ती मिळाली आणि परलोकी गेला. अक्षय आनंदाचा उपयोग केला. संस्कृतीनंदन राजा रंतीदेव हा महात्मा वशिष्ठ मुनीच्या विधिवत अर्घ्य दान तोही श्रेष्ठ लोकाला पावला. देवाधृत नावाचा राजा यज्ञामध्ये सोन्याची कडे दान दिल्यानं, छत्र म्हणजे छत्री दान दिल्यानं त्यालाही स्वर्गाची प्राप्ती झाली. सूर्यपुत्र कर्ण आपल्या दिव्य कुंडल दान देऊन तथा महाराज जन्मेजयांनी ब्राह्मणांच्यावर सुवर्ण गायी दाने आणि उत्तम गाय दान दिल्यामुळे तोही उत्तम लोकाला गेला. राजऋषी वृषभादिनंदन द्विज याने नाना प्रकारचे रत्न गृह प्रदान केले, त्यामुळे स्वर्गस्थान त्यांना प्राप्त झाला. विदर्भ देशाचा राजा निमीने अगस्ती मुनीला आपली कन्या व राज्य दान केलं. पुत्र पशु बांधवासहित स्वर्गाला गेला. महायशस्वी परशुरामजीनं ब्राह्मणांना भूमिदान दिली. अक्षय लोक प्राप्त झाले. ज्यांनी जे जे मनामध्ये कल्पना केल्या त्याच्या या संसारामध्ये दानानं त्यांना प्राप्त झाल्या. मुनीवर वशिष्ठ समस्त प्राण्यांना जीवदान दिलं, त्यामुळे ते अक्षय कीर्ती आहे वशिष्ठाची. दान आणि तप यामध्ये श्रेष्ठता अशी सांगता नाही येणार, कारण तपाने अंतःकरण शुद्ध होतं आणि अंतःकरण शुद्ध झालं की मनुष्य जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो. दानाने स्वर्गलोक उत्तम लोक प्राप्त होतो आणि पुन्हा मनुष्य जन्म घेऊन भगवंताच्या नामस्मरणात कालावधी घालतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सुखे घालावे गर्भवासी गुण गायीना आवडी. म्हणून जेवढे संत होऊन गेले त्यांना संसारामध्ये ददाती होती, पण त्या ददातीकडे लक्ष न देता गुण गायीना आवडी आणि मग ते मुक्त होते. म्हणजे दानाचं फळ असं आहे तपापेक्षा की त्याच्याने एक जन्म घ्यावा लागतो पण मुक्तच होऊन जातो. जसं जाहिरात असते, ही गोळी घ्या आणि डोकं थांबवा, ही गोळी घ्या आणि खोकलं मिटवा, ही एक गोळी घ्या आणि पोट साफ करून घ्या. तसं आहे दान. असं आहे की माणसाला हळू का होईना पण मुक्त करतो. राजऋषी कक्षेनाने महात्मा वशिष्ठांना आपलं सर्वस्व अर्पण केलं, त्यामुळे तो स्वर्गाला गेला. करमंदनाचा पौत्र अक्षयजित त्याचा पुत्र राजा मरुत्तेन अंगिरस मुनीला आपली कन्या देऊन स्वर्गस्थानाला गेला. पांचाल देशाचा धर्मात्मा राजा ब्रह्मदत्त निधी नामक शंख दान केला, त्यामुळे परमगतीला गेला. मनुचे पुत्र व राजा सुद्युम्न महात्मा लिखित धर्मानुसार दंड देऊन उत्तम लोकस्थान प्राप्त करून घेतले. महायशस्वी राजऋषी सरसचिंत यांनी ब्राह्मणांना आपले प्राणप्रिय बली दिले, त्यामुळे ते श्रेष्ठ लोकाला गेले. महाराज शत्रुघ्न मौंदल नामक ब्राह्मणाला समस्त कामना पूर्ण करण्याकरता सुवर्ण महल दान दिला, ते स्वर्ग प्राप्त झाले. राजा समन्यू भक्ष्यभोज्य पदार्थ पर्वतासमान ढेरी लावून शांडिल्य ऋषीला दान दिले, त्यामुळे त्यांना स्वर्ग प्राप्त झाली. अत्यंत तेजस्वी व शाल्व द्युम्न ऋषिचक मुनींची राज्य उत्तम लोकांना दिलं, त्याहीमुळे त्यांना प्राप्त झालं. हिरण्यशेषक राजा देवलोक निवासी झाले. राजऋषी लोमपादाने ऋषिशृंग मुनीला आपली शांता नामक कन्या दिली, त्यामुळे त्याच्या संपूर्ण कामना पूर्ण झाल्या. राजऋषी भगीरथाने आपली यशस्विनी कन्या हंस कौत्स
ऋषीला दिली आणि अक्षय लोक प्राप्त झाला. राजा भगीरथाने कोहल नामक ब्राह्मणाला 1,00,000 गायी दान दिल्या. तो उत्तम लोकाला गेला. हे युधिष्ठिरा, हे तर बहुत राजांनी दानं दिलेली आहे. तपाच्या प्रभावाची वारंवार स्वर्गलोकाला जातात आणि पुन्हा या लोकामध्ये परत येतात. ज्या गृहस्थ लोकांनी दान आणि तपस्या बल उत्तम लोकांना समर्पण केलं ते विजयी झाले. म्हणून कीर्ती जोपर्यंत पृथ्वीवर कायम आहे तोपर्यंत या विशिष्ट पुरुषांचं चरित्र दान आणि तप याच्याने कायम राहिलं. म्हणजे सांगताना भीष्म पितामहांनी दान आणि तप हे समान आहे असं समजवलं आहे. याच्यात श्रेष्ठत्व नाही सांगितलं. दुसऱ्या प्रातःकाळी म्हणजे एवढं झाल्यावर रात्र झाली. धर्मराजाने विचारलं, पितामह, मी हे ऐकलं आहे की दान दिलं पाहिजे, पण कारणासहित दान करायचं का बिना कारणाने करायचं? कारण दान द्यायला काही कारण पाहिजे का? तर भीष्म पितामह म्हणतात, हे कुंतीनंदना, सगळं वर्ण लोकांना दान देता येतं, कारण असो या नसो. आता आई गेली, वडील गेले, हे कारण झालं. बरं वाटत नाही, हे कारण झालं. पण काही लोकांना देण्याची सवय असते. आपला सत्यनारायणचा प्रसाद हातावर घेतला ना, तो दुसऱ्याला द्यायचा आणि मग खायचा. आता आपण इथलं इथे आपलं खाऊन घेतो, ती गोष्ट सोडून द्या. पण प्रसादसुद्धा आपल्याला मिळालेला दुसऱ्याला द्यायचा. दानामध्ये मनाचा मोठा परिणाम आहे. दान हे मनापासून द्यावं लागतं. नाही तर बरेच लोकांचं दान देण्याच्या वस्तू अशा असतात की ज्या निरुपयोगी आहे, घरातली अडचण बुडून टाकत. हे मुंडावळ असते ना, मुंडावळ काही लोक असे आणून ठेवतात घरात आणि कोणी मागायला गेलं देतं, परत नको आणू. आता त्याच्याही घरी ती काही पुन्हा त्याच्या पोराचं लग्न होईल, आता काही लोक जोपासून ठेवत नाही, मिळून जातं, हो काय लावलं आहे. पण पूर्वी लोक जोपासून ठेवायचे. आपल्या घरचं काम झालं की पाळणासुद्धा नातवापर्यंत लोक सांभाळत नव्हते. हे वैशिष्ट्य होतं. आपल्या मुलाचं नातू झाला समजा आणि काम नसलं, देऊन दिलं दुसऱ्याला, त्याला पोरगा होईल तोपर्यंत कोण थांबाळे. कारण त्याचा उपयोग झाला पाहिजे. असलेल्या वस्तूचा काय झाला पाहिजे उपयोग. पडून राहण्यात काही मजा नाही ना, हा मुद्दा आहे. वस्तू जर तुम्हाला दुसऱ्याची ती पडू नये. आता बा तुम्ही हे सगळं बाहेरच्या वस्तू येऊन जाता घरामध्ये, लग्नात घरातल्या वस्तू घरातच पडलेल्या असतात. 22 ताटं घेऊन ठेवले म्हणे साखरपुड्याला. आता साखरपुड्याला सगळं बाहेरून मागवलं तर ताटाचं कामच नाही आहे, पडले कपाटामध्ये. त्या स्टीलच्या ताटाला काढले नाही तर काळे पडून जाते. तांब्याचे पितळीचे खराब होत, हां, मोडले तर पैसे येतात. स्टीलची मोडचा भाव काय चालू आहे? 50 रुपये किलो. म्हणून तर लोक आणून ठेवता महादेवाला. पण मी पुष्कळ लोकांना म्हटलं, तुम्ही तिथे तांब्यात ठेवू नका. लोक पिशवीत टाकून येतात. स्टीलचा कोणीच नेत नाही आहे. किती लोकांनी आणले. अरे ठेवू नका ना, कारण दुसऱ्याच दिवशी जातो तो. ती बाई परत पाहिला म्हणजे गेला, म्हणजे तुला नाही सांगितलं होतं मी. कारण त्याचा काही उपयोग नाही, ते पडलेलं राहील. उपयोग असला तर घेऊन जाईल तो. आपल्याकडे 2-3 लोक असं आहे की वस्तू उचलूनच घेत, दिसतं ते, काही इलाज नाही त्याला. म्हणून ते म्हणतात की धर्म, अर्थ, भय, कामना आणि दया या 5 गोष्टी मानल्या आहेत दानाने. दानाने माणसाला धर्म घडतो, अर्थ मिळतं,
भय जाते, कामना पूर्ण होते आणि दया उत्पन्न. काय जातं माणसाचं भय. जसं बा मराला टेकले, गहू तांदूळ देऊन टाकले, हे स्वर्गाला जातील, म्हणजे मनात नरकाला जातील हे जे भय होतं ते निघून गेलं. दान हे भयाची निवृत्ती करतं. म्हणून हात हे जे आहे ते दानाने श्रेष्ठ होतात. दानेन पाणीर नतु कंकणेन, स्नानेन शुद्धीर नतु चंदनेन, मानेर न तृप्तीर नतु भोजनेन. ज्या माणसाला मान पाहिजे असतो त्याला जेवायचं महत्त्व नाही राहत, त्याला मानच पाहिजे असतो. पण मानाने मनुष्य कधी तृप्त होत नाही. जेवणाने मात्र तेवढा 1 तास 2 तास तृप्त होणं, पोट मस्त भरलं. म्हणून मानापेक्षा अन्नदान महत्त्वाचं आहे. पण जगात लोकांना काय लागतो? मान. आणि हल्ली कोण मान देतं त्या रिसेप्शनमध्ये? ये चढ उतरण खाय, आणि खाशील तर खाय, नाही तर घरी जाय. रांगोळ्या गेल्या, टेबल आल्यामुळे रांगोळ्या गेल्या, उदबत्त्या गेल्या. येड्यासारखं हातात घ्यायचं, इकडे तिकडे फिरायचं, खायचं, गप्पा मारायचा, निघून जायचं. कारण लग्न समारंभाचं अन्नदान नाही ते, फंक्शन काय सगळं. म्हणून 50 लोकांमध्ये लग्न लावून घ्यावं, म्हणजे ते संस्कार सगळे होतात. आणि बाकीचं मग जे चाललंय ते समाजाप्रमाणे करावं. दान करणाऱ्या मनुष्याचं इहलोकी कीर्ती आणि परलोकी उत्तम सुख याकरता ईर्षेरहित दान दिलं पाहिजे. याने दिलं म्हणून त्याने द्यायचं असं नाही आहे. ईर्ष्याने करायची दानामध्ये. अन्नदानात ईर्ष्या करा. त्याने असं दिलं ना मी असं, कारण खाऊन लोक काय होता? तृप्त होता. अशा गोष्टीत ईर्ष्या करायची की ज्याने तृप्ती होईल. व एखाद्याने जिलेबी दिली, आपण गावरान तुपाचे देऊ, लोक खाताना काय म्हणते? कारण त्याचा वासच असा येतो की जेवणाच्या पदाच्या आधीच माणसाचं मन प्रसन्न. म्हणून जिलेबी केली की पोळी कमी वाढायची असते. लोकांनी काय खाल्ले पाहिजे? पण लोक काय करतात? असा कडक पाक कर की कमी खाल्ली पाहिजे. मग याला काय अर्थ आहे? पाक जर कडक केला ना तर 2 किंवा 3 जिलेब्याच्या चाकोळीत जीभ चरचर होते. असं आहे. चौथी खात नाही मनुष्य. आणि पाक कडक नाही केला तर माणूस मस्त खातो. असे पदार्थांमध्ये सुद्धा पदार्थाचे जे गुण आहे त्याच्याने मनुष्य खातो. आता ॲसिड टाकून देता माणूस 1-2 खाल्लं की अन्नदान नाही राहिलं आहे. दानामध्ये बिघाड होऊन गेला. काही सत्व टाकतात आणखी की ज्याच्याने माणूस एकदा खाल्ला की. मी दुपारी 5:15 येत होतो, त्या देवीच्या मंदिराजवळ एक जमीन कोरणारं मशीन अटकलं होतं. तोपर्यंत तिकडे पाणीपुरीचं दुकान होतं. मी म्हटलं हा माणूस डिशेने चहा कसा काय पितोय? माझं लक्ष बाहेर गेलं तर गाडीवर पाहिलं तर पाणीपुरीचं होतं. म्हणजे त्याने इतकं पाणी घेतलं होतं त्याचं की तो बसले पीत होता तो. म्हटलं साहेब काय मनुष्याचं जीवन झालं आहे. म्हटलं मनुष्य एवढ्या मोठ्या डिशने चहा कसा काय पितोय? लक्ष गेलं तर तो ते पाणीपुरीचं पाणी पित होता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की माणसाला इहलोकी आणि परलोकी उत्तम सुख मिळण्याकरता ईर्ष्या घालवली पाहिजे. अमुक माणसानं दान दिलं हे दान घेणाऱ्यानं सांगितलं पाहिजे. मी दान दिलं असं दान देणाऱ्याने बोलायचं नाही.
कारण तो जर बोलला तर त्याचं पुण्य क्षीण. म्हणून सकाळी ते गाणं लागतं, तुलसीदासांच्या काळातलं आहे, की एक भक्त होता, तो दान द्यायचा आणि खाली मान घालून द्यायचं. तर सगळे लोक म्हणे असं दान का देतो? तर तुलसीदासांनी 2 आपल्या कॅसेटमध्ये 2 ओव्यामध्ये लिहिलं की तू असं का करतो? तर बोले देनेवाला कोई और है, मी नाही, म्हणून मी खाली मान घालतो. देनेवाला कोई और है म्हणजे आपण जे दान करतो ना ते त्याच्या प्रेरणेने करतो. म्हणून खरा दान करणारा कोण आहे? तो. हे बघ संताचं वाक्य कसं आहे. म्हणून कैक संतांनी त्या काळात जे दान दिलं तेच दान आज तोच पदार्थ चालू आहे. पिठलं पोळी, उसळ भाकरी, पिठलं भाकरी, ते तसंच तसं चालू आहे. लोक म्हणतात नाही तेच पाहिजे, कारण त्यांनी निरपेक्ष वृत्तीनं समाजाला दिलं, अपेक्षा नाही ठेवली. लोक म्हणतात ते पिठलं पोळीला पिठलं भाकरीला काय लागतं, पण ते आज तागायतपर्यंत चाललं आहे. म्हणून दानामध्ये दानच लागते आणि प्रेम लागतं. आता आपण नाही का पातेलं पिठलं गेलं तरी ते संपून जातं. पाहा तुम्ही, लोक नाव ठेवतात. ते दुसरं जेवण असलं ते म्हणतं का उद्या मग परत पिठलं पोळी आहे का? त्याचं कारण आहे ना ते अक्षय आहे. पिठलं भात, नुसता भात वरण, आपल्या बडगावला का कुठे होतं ना वरण भात, अंड्याचे अंडे वरण आणि अंड्याचे अंडे भात. त्याचं कारण आहे ते अक्षय आहे. म्हणून दान देताना अर्थाचं मूळ घ्यायचं नाही आहे, दानाचं मूळ घ्यायचं आहे. दान देताना अरिष्ट जातच, अरिष्ट निरसनाकरता दान देण्याचं स्वतंत्र गरजच नाही आहे. कारण दानाचा धर्मच असा आहे की ते अरिष्ट काढून टाक. अरिष्ट म्हणजे दुःख. लेने को हरिनाम, करने को अन्नदान. घ्यायचं असेल तर हरिनामच घ्या, कारण त्याच्यासारखा सोपा मार्ग नाही. पण हरिनाम घेताना नामावर आणि दिलेल्या गुरुवर विश्वास पाहिजे. नाही हो तुम्हाला काही वेगळं दिलं आहे का सांगा बरं, तुमचं काय तुम्हाला वेगळं आहे का? नाही काही लोकांना वेगळं देता, खलास, फळ मिळणार नाही. आपल्याला दिलं आहे ते हिराज आहे, ते तपासून नाही पाहिजे. कारण त्या तपासण्याने नामावरही श्रद्धा राहत नाही आणि गुरुवरही श्रद्धा राहत नाही. मग धुंदुककार जो होता तो एका सप्त्यात का बरं उधरला? एका जागेवर बसल्यानं चिंतन करत, कथा आटोपल्यावर माझं कसं होईल, खरं माझ्याकडून असं करत होतं. गोकर्ण उद्धारला का? गोकर्णाला करावं लागलं. आणि मग यमदूतांनी सांगितलं अजामेळ्याच्या आख्यानामध्ये काय सांगितलं की याने नाव घेतलं, पुत्राच्या मिशेने घेतलं, पण एकाग्रतेने घेतलं, कारण माझा मुलगा आहे म्हणून. मग ती एकाग्रता त्याला पावली. मग गोकर्णांनी असंच भागवत करत राहिले. तेव्हा एकदा भगवान प्रगट झाले 1 महिन्याच्या भागवतात आणि गोकर्णाला जवळ घेतलं की धन्य तुझी भगवंताची सेवा. त्यावेळा भगवंताने गोकर्णाला आपलं रूप देऊन टाकलं. सलोकता, समीपता, सायुज्यता. सतत भगवंताचं गुणांवर्णन करण्याने भगवंत रूप प्राप्त होतं. धुंदुकाराचा तर उद्धार झाला, पण यांना तर भगवंताचं रूप प्राप्त झालं. म्हणून आपण जी उपासना करतो त्या उपासनेनं आपण भगवंतच बनतो. देव पाहावयासी गेलो
देवची होवोनिया ठेलो, पण किंतु नको मनात, संशय नको मनात. किंतु आणि संशय गेले की तेच नाम, तोच गुरु उद्धरून देतो. म्हणून उद्धरे आत्मा आत्मा नाम, आपला उद्धार आपण करा. ज्या वेळा आपण आपल्या उद्धाराची जबाबदारी ठेवू केव्हा कळेल? सगळे विषय डोक्यातून गेले तरच कळतं ते. नाही तर तुम्ही ऐकताय, जप करताय आणि दुसरे विषय जर डोक्यात येतात तर लवकर उद्धार नाही होत. ते विषय झटकायचे, हे आपलं नाही आहे, आपलं फक्त भगवंत आहे असं मनात जेव्हा येतं तेव्हा त्या नामस्मरणानं ते फल प्राप्त होतं. म्हणून भयनिमित्ताने दान, काही काही वेळा भय निर्माण होतं, ते सुद्धा भगवंताला प्रिय आहे. कारण बुद्धिमान लोकांनी सांगितलेलं आहे, मनुष्य मित्राला जरी काही देत असेल आणि त्याच्यात कामना नसेल ठेवत तर ते सुद्धा दान घडतं. हे रे आज आपण दोन्हीचे दोन्ही मस्त जेवू, दान झालं. काय विषय आहे? काही नाही रे, कधी तर जेवले नाही आपण. म्हणजे मित्राला दिले, कारण तो सखा आहे. भागवतात वर्णन आहे ना, भगवान शिवून पडले सुदामाला, असा हात लावून दिला. जेवताना शिवाचं नसतं. अरे कृष्णा जाऊ दे रे, आपण गुरुच्या घरी कसे गंमत करत जेवत होतो, जेव्हाच. कारण त्या सुखामध्ये चालले गेले भगवान की गुरुच्या घरी जसे जेवत होतो, एवढ्या बायका पोरं बिरो हे सगळं सोडून दिलं. आणि मित्राचं जे पाच मी आपण दोन मित्र बोलले, घरात कोणी काही कोण अशा गप्पा मारता, एकाच्या हातावर हात ठोकून, ते म्हणतं काय बघ, सगळं विसरून जातं मनुष्य मित्रामध्ये. का विसरून जातं? गॅसवरचं दूध विसरून जातं लोक, होतं चाललं जातं, कारण त्याच्यात मिसळून जातो ना मनुष्य. किती सुंदर विषय आहे बघा. जसं ते विसरतात मित्रामध्ये, तसं जप करताना सगळं विसरा. हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. किती सुंदर विषय. म्हणून ते म्हणतात विचारानं दारिद्र्याचा नाश होतो. विचार जर केला तर दारिद्र्याचा नाश होतो. विचारानं दुर्गुणांचा नाश होतो. विचारानं सद्गुण वाढतात. लक्ष द्या, चांगला विचार केला तर सद्गुण वाढतात, वाईट विचार केला तर दुर्गुण वाढतात. ज्याप्रमाणे दानानं मनुष्य उद्धरतो त्याप्रमाणे विचाराने सुद्धा. म्हणून पूर्वी शाळेमध्ये सुविचार रोज लिहायचे पद्धत होती. आता सुविचार राहिलं नाही. पडद्यावर सुस्वागतम लिहायचं आणि कोणी आलं की कंटाळा करायचं, मग काय ते लिहायचं. हां, आता का चहा पाजावं लागेल, चहा करावं लागेल, भांडे धुवायला लागतील. आता नवीन पद्धतीने असं चाललं आहे. तुमच्या कानावर आलं की नाही माहीत. हे जे मोठे मोठे आता बॉम्बेला बिल्डिंगा झाल्या, तर घरात स्वयंपाकच करायचं नाही, खाली असं हॉस्टेल ठेवायचं. आणि त्या लोकांचे तेवढे जेवणं तयार, जेवले की वरती गेले, वरतून उतरले जेवले की कामाला चाललं. असं चाललं आहे मोठं प्लॅनिंग. जुन्या गावातून नव्या गावात राहिलं याचं कारण असं चाललंय लोकांचं. कशाला का धान्य भरत बसा, नामक भरत ठरत बसा, हे करत बसा, बस जेवले की चाललं. आता इथून किती लोक घेऊन दादा. म्हणजे काय झालं, ते घर आहे का लॉजिक? लॉजच आहे. मग कोणाला जेवायला सांगाल तुम्ही?
गुरुजीला जेवायला बोलवलं ना, बाजारातून जिलेबी आणली तर ते कसं काय अन्नदान होईल? पाहुण्याला ठीक आहे. आता हे अनारसे सुद्धा आहे ते विकत घेतात, दान देतात, ते काय दान आहे? ते प्रक्रिया केली पाहिजे ना. ते कराल तेव्हा तुमच्या हाताला काय घडेल? सेवा. आणि सेवा केलेलं दान महत्त्वाचं. जसं पूर्वी मुली विणकाम अमुक काम करायचं नंतर नवरदेव पाहून खुश व्हायचा. आता सगळं बाजारातलं आहे ते आणून ठेवता आणि सजवून देतात. ते मुलीची कलाकुसरी काही कळत म्हणजे प्रत्येकामध्ये दानामध्ये काय श्रेष्ठत्व आहे? तो स्वतः केलेलं दान महत्त्वाचं आहे. विचारानं दारिद्र्य जातं, विचारानं रोग जातात. दयानिमित्त दान दिल्यानं पुण्य, कीर्ती, लक्ष्मी आणि भगवंत प्राप्त. विचारपूर्वक दया जर केली आणि दया केल्यानंतर सेवा केली तर त्या दानानं आणि त्या तपानं प्राप्त होतं. धर्मराजानं पुन्हा विचारलं, महाराज तपस्या करताना भगवान श्रीकृष्ण अनेक ऋषींच्या तपस्येमध्ये सामील झाले आहे, एवढंच नाही तर भगवान श्रीकृष्णसुद्धा प्रद्युम्नाच्या जन्माच्या आधी तपाला गेले आहे. द्वारका बनवण्याच्या आधी एक जुनी द्वारका आहे, त्या जुनी द्वारकेमध्ये शंकराचं तप केलं आणि तप करून मग द्वारका निर्माण केली. म्हणून द्वारका समुद्रात जरी बुडवली तरी द्वारकेचं नाव आज जगात कायम आहे. का बुडवली सोन्याची? तर सोन्याच्या द्वारकेमध्ये राहून आपले वंशज मदोन्मत्त झाले होते म्हणून बुडवून टाकली. मदोन्मत्त हे काही धर्मबंधन राहिलं नव्हतं पोरांना, परस्परांमध्ये काही उत्तम धामच होतं ना, द्वारका स्वर्गच होतं. त्यामुळे काही करावं लागत नव्हतं, मनात येईल ते पूर्ण होत होतं. त्यामुळे मद झाला आणि मदाने महामायेचा स्वीकार झाला आणि मग स्पुंदास्पुंदी झाली आणि ऋषीचा श्राप होऊन द्वारका समुद्रात बुडून गेली. सैन्य जे होतं भगवंताने भूमीभार उतरून दुर्योधनाला देऊन टाकलं होतं. महाभारताच्या युद्धामध्ये आपल्याजवळचं सगळं उग्रसेनाचं सैन्य सगळं संपवून टाकलं. दुर्योधनाचंही संपवलं, दुर्योधनाला जेवढे राजे येऊन मिळाले त्यांचंही संपवलं आणि आपलंही सैन्य संपवून मोकळं केलं. काही लोक म्हणतात एवढा देव होता आणि मग त्याचा वंश बुडाला. भूमी भारत उतरवायचा होता ना. जसं आपले केस मोठे झाले की काढ तर बोय सगळं अगदी बारीक करून टाक. काही वाईट वाटतं का? हलकं वाटतं आहे म्हणे. तसं आहे ते. धर्मराजानं विचारलं, महाराज पितामह आमच्या कुळामध्ये शास्त्र जाणणारे अत्यंत बुद्धिमान लोक असून सुद्धा काही भाऊ अज्ञान का राहिले? म्हणजे दुर्योधन, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, हे सगळे, विदूर. आता सांगणारा सांगतोय पण ऐकणाऱ्यांनी जर आचरणातच नाही आणलं तर सांगणाऱ्याचा काय उपयोग आहे? म्हणून ऐकल्यानंतर त्याचं मनन केलं पाहिजे आणि आपण किती % आचरणात आणतोय याचा विचार केला पाहिजे. याचा जर विचारच केला नाही तर काय उपयोग होईल? भीष्म म्हणाले, धर्मराजा तू आता एक मनोहर कथा ऐक. पूर्वकालामध्ये भगवान नारायण आणि महादेव यांच्या प्रभावांची कथा आहे.
तथा पार्वतीच्या मनामध्ये संदेह येतो. शिव पार्वतीचा संवाद आहे, तू ऐक. शंकराला पार्वती काही संशय आला की विचारते, संशयाची निवृत्ती. जसं एखादा श्रीमंत मनुष्य एखाद्या मध्यम माणसाला मान देतो, त्याच्या आज्ञेत राहतो, त्याने बोलवलं की लगेच त्याच्या घरचे कुटुंब म्हणतात की तुम्ही यांना इतकं काय घाबरता किंवा इतकं सहमत का होता. तो म्हणतो त्याने आपत्कालात मला मदत केलेली, खलास. तो जाणीव ठेवून तो आला की उठून जाईल, त्याला जवळ घेऊन बसेल, तो सांगेल तसं वागेल. तर बाकीच्या लोकांच्या मनात संशय येतो की असं का. तो म्हणे आपत्कालात त्याने मदत केली, बस. पुढे उत्तर नाही. असे बरेच मध्यम परिस्थितीत लोक असतात की श्रीमंतावर त्यांचं वजन असतं. आपण म्हणतो का बरं घाबरतो यांना. त्याला ती जाणीव आहे ना की आपल्या या सगळ्या कार्यामध्ये याचं मोलाचं सहकार्य आहे. घरामध्ये सुद्धा स्त्रीचं मोलाचं सहकार्य असतं, म्हणून मनुष्य सगळं करू शकतो. म्हणून काही लोक आपल्या रिटायरमेंटला म्हणतात माझ्या पत्नीचं सहकार्य होतं म्हणून मी निभलो, असं बोलतो. तो ते बहिणी म्हणतो बा काय त्याची वरवर करतो. हा तर बरोबर आहे ना. तुम्हाला साड्या दिल्या म्हणजे बरोबर आणि नाही दिल्या म्हणजे वाईट. त्याचं कारण आहे. कारण सहधर्मचारणे धर्मेच अर्थेच कामेच नातिचराने. जेव्हा आपण तो संकल्प करतो लग्नाचा, तेव्हा धर्माच्या वेळा अर्थाच्या वेळा विचारल्याशिवाय काही करणार नाही. म्हणून जे माणसं घरून सांगून जातात की मी इतक्या वाजता येईल, त्या बाईला डोकं उठाण नसतं. जो सांगून जात नाही, लवकर येत नाही, त्या बाईचं डोकंच उठतं. जी बाई नेहमी म्हणते ना माझं डोकं दुखतं, त्याला कारण हे आहे. म्हणून सांगून द्यायचं की मी इतक्या वेळा येईल आणि त्या वेळेतच पोहोचायचं, म्हणजे डोकं दुखणं संपलं. ट्राय करून पहा. म्हातारपणी कराल काय हरकत. दुखणारच नाही बाईचं डोकं, कारण ते विचार येतात ना. काय येतात ते विचार येतात की काय झालं असेल, काय नाही, घेणं नाही, देणं नाही. विचाराने काहूर मासतो. म्हणून ते म्हणतात की प्रसन्नतापूर्वक विचारलं आणि संशय दूर केला. 12 महिने वर्षा ऋतूमध्ये व्रताची दीक्षा घेतली आणि एका पर्वतावर श्रीकृष्ण बसले 12 महिने. आणि पावसाळ्यात येते ते. तर पार्वतीने शंकराला विचारले असं काय. म्हणे त्यांना जगाचं सगळं ओझं पार पाडायचं आहे. कारण हा सगळा जो भूमिभार आहे तो सगळा उतरवायचा आहे. त्याच्याकरता 12 महिने तपश्चर्या करणार आहे. आणि तपाला एका पर्वतावर जाऊन बसले, पाय खाली मोकळे सोडले आणि फक्त असा हात करत तप करायचं. म्हणून एका संताचं वचन, या हो या भवरोग दूर करूया, काळास जिंकूया. हा जो भवरोग आहे हा दूर करायचा आणि काळाला जिंकायचा आहे. म्हणून भगवंत अशा 12 महिने. मग पार्वतीला संशय आला, म्हणून पार्वती आणि भगवान शंकर भगवंताचं तप व्हावं म्हणून आपल्या हिमालयामध्ये देवाला प्रार्थना करत होते की यांच्या तपाला सहाय्य व्हावं. जसं गणपतीच्या नवरात्रामध्ये माणूस गणपतीचाही सामान आणतो आणि आपल्या पत्नीच्या हरतालिकेच्या एक पूजाही घेऊन येतो, कारण त्याच्या डोक्यात असते हिचा उपास असेल, उपास करेल, हे फळं लागतील.
ती बाई म्हणते मी तर काही सांगितलं नव्हते, पण त्याच्या डोक्यात ते व्रत होतं. काही लोकांना सांगून सुद्धा आणत नाही, ते असे बी असतात. स्वतःच्या बुद्धीने तर नाहीच नाही, पण सांगितल्यावर सुद्धा आणत नाही, कारण विचारत नाही. सगळेच झाडून बंद करायचे, ते विचारच येत नाही. विचार आले पाहिजे. म्हणून यांनी सगळ्यांनी भगवंताच्या तपामध्ये प्रयत्न केले. आसनावर भगवान विराज होते आणि सगळे देव, इंद्र, वरुण, कुबेर भगवंताच्या तपामध्ये. मग त्या तपाचं फळ काय मिळालं? तर द्वारकेमध्ये भगवान जेव्हा राहिले 65 वर्ष, तेव्हा सगळे देव भगवान आनंदात असताना वरतून खाली आहे. आपल्या पंढरपुराचं सुद्धा वर्णन येतं बघा. स्वर्गीचे सुरवर विमानी पाहती कौतुक. आपल्याकडे सुद्धा एक दिवस असतो, तुम्ही कीर्तनात रमून जाता, उभे राहून पहा. त्या रामनवमीच्या दिवशी बाकीचे लोक काय गर्दी असं पाहण्याकरता बाहेर उभे असतात. म्हणून मला त्या गेटपाशी प्रसाद ठेवायचा असतो, की ते नुसतं पाहून घेतात काय, आणि तिथूनच प्रसाद घेतला की मग भले संध्याकाळी येता पुन्हा. ते म्हणता नाही, रामनवमी म्हणजे तिथेच जायचं, दुसरीकडे नाही जायचं. तर ही जी एक कल्पना असते. बाहेरगावचे पुष्कळ लोक येतात बरं, धुळ्यापासून, मालेगावपासून इकडून लोक येतात, या हॉटेलमध्ये उतरतात, जन्म झाले की लगेच निघून जातात. आपल्यासारखे काय म्हणतात, एवढं भाडं खर्च करून याची काय गरज आहे? ते 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 त्यांना माहिती आहे खर्च कुठे होतो, सत्कर्मी होतो. भागवताला येतं लोक नातेवाईकांकडे, त्याचं कारण आहे, आपल्याला कळत नाही ते. कारण ती जी ऐकण्याची इच्छा आहे. म्हणून हे सगळे देव, इंद्र भगवंताला मदत करताय आणि ते तप करून मग ती द्वारका निर्माण केली. त्याचं फळ असं होतं की द्वारकेमध्ये लोक यायचे. गोकुळामध्ये शंकर गेले जन्माच्या आधी, कारण गोकुळाचं सुख काही अनावर होतं. त्यात भगवंताचं दर्शन अनावर होतं. आता नाशिकचे लोक येताना ते म्हणे इथल्यासारखी मजा तिथे काळाराम मंदिरात नाही येत, नुसती गर्दी असते. पण आपला जो माहोल तयार होतो 11:30 ते 12 आणि तो माझा एक ओघ असतो, शर आला तो बस, म्हणजे लोक कळता बस आता झालं. ते जे वातावरण तयार होतं, ती जी घडी येते ती एक आनंददायक असते. कृष्ण जन्माला असतं पण तितकं नसतं. दत्त जन्माला असतं पण कृष्ण जन्मापेक्षा कमी असतं, कारण कृष्ण जन्म सगळीकडे होता. राम जन्माचं जे वातावरण आहे, बरं आतापासून नाही, हा मंडप नव्हता ना तेव्हाही हे सगळे लोक श्रमदानाने एवढा मंडप द्यायचे. लोक कमी होते तरी मंडप द्यायचे. मग आयते मंडप आले रावट्या लागायच्या इथे पोलिसांच्या. म्हणजे सुरुवातीपासून तसंच येते. म्हणून हे जे वातावरणाचं व्ह्यू तयार झालं आहे, हे सगळं श्रमदानाचं पुण्य आहे, आपलं नाही. आणि अजूनही बा लोक सेवा करायला तयार होऊन जातात. काही थोडा पाला पडला आणि कुठेतरी म्हातारा येतं, एखादा पोरगा येतो, तो झाडतो, तिकडे लावून देतो, कुंचा टाकतो आणि चालला जातो. माझं लक्ष असतं की असं कसं प्रत्येकाला कावर बुद्धी होऊन जाते. तर त्याचं ते रुजलं आहे श्रमदानावर. आणि तिथे पण लिहिलेलं आहे श्रमदानाचं स्मारक. शब्दसुद्धा लिहिताना
श्रमदानाचं स्मारक लिहिलं आहे. कारण श्रम हे जगामध्ये कायम आहे. मग संतांच्या श्रमाचा परिहार परमात्मा करतो. आपण सुद्धा काय म्हणतो, श्रम परिहाराला यावा, कारण परिहार करावाच लागतो. आता तो आमचा झाडतच राहतो, तो स्वच्छ झाडणंच काम आहे. आताही कधी पाला पडल्यानं त्याला लहर आली तर तो झाडून टाकेल. आपण म्हणतो रात्री काय सकाळीच झाड लागतं, नाही, ती सवय, सेवा आहे. मग भगवंताने त्यावेळेस देव ऋषी यांना दाखवलं की पशु पक्षी सर्प नाग हरण वाघ हे कृष्णाच्या तपामध्ये सामील होते. म्हणजे जसे शंकर इंद्र वरुण वगैरे तसे हे जे प्राणी होते ना, हे सुद्धा भगवंताच्या तपात सामील होते, म्हणजे तटस्थ होते. म्हणून संत महात्मे जे तप करतात त्या तपाच्या बाळा सगळे जीव त्या तपामध्ये सामील होतात. पाहून भागवतामध्ये सगळे लोक येऊन मस्त बसलेले असतात, ते तप आहे. आणि तपाशिवाय दैवत प्राप्त होत नाही. म्हणून भगवंताच्या द्वारकाधामामध्ये ज्याप्रमाणे नातेवाईकांनी भोगाचा आनंद घेतला, पण देव ऋषी मनुष्यगण त्या प्रभास पट्टलला येऊन लोक तपश्चर्या करायचे. तुम्ही काशीचे भास सगळ्या राजा लोकांनी आपल्या नावाने घाट बांधून ठेवले आहे. 84 घाट आहे. आत्ता शिंदे कंपनीने आपला घाट बांधला आणि पंतप्रधानांनी नमो घाट बांधला. म्हणजे अजूनही घाट बांधायची परंपरा आहेच. शिवाजी राजांचा घाट इतकं सुंदर आहे, अहिल्याबाईचा घाट इतका सुंदर आहे. म्हणून ते म्हणतात की हे जे काशी विश्वेश्वराचं महत्त्व आहे तसं द्वारकेचं महत्त्व आहे. कारण यांच्या तपामध्ये देव आले आहे आणि तपाशिवाय धाम होत नाही. आणि तप हेच एक भगवंताचा धाम आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मग केली, सापडवले वाटे जाता गंगा स्नाना. चैतन्य सांगितले